नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काळ या व्याकरणाच्या भागामध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण मराठी विषयाचा व्याकरण अभ्यासणार आहोत आणि त्यामध्ये व्याकरणाचा टॉपिक आहे आजचा काळ। त्यामध्ये आपण काळ व काळाचे वेगवेगळे प्रकार अभ्यासणार आहोत। काळाच्या या व्याकरणाच्या भागाचा हा सेशन क्रमांक 2 आहे। याआधी व्याकरणामध्ये आपण काळ शिकत असताना काळाचे 3 प्रकार आपण पाहिले। काळाचे किती प्रकार असतात तर 3 प्रकार असतात। कोणते कोणते असतात ते? वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ। यापैकी आपण वर्तमान काळ म्हणजे काय हे वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे समजून घेतलं आणि त्यानंतर वर्तमान काळाचे उपप्रकार किती असतात? वर्तमान काळाचे उपप्रकार 4। ते वर्तमान काळाचे 4 उपप्रकार कोणकोणते आहेत याचा अभ्यास आपण सविस्तर वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून शिकलो। आता आपण काळाचा दुसरा प्रकार म्हणजेच भूतकाळ याचा सविस्तर अभ्यास या सेशनमध्ये करणार आहोत। वर्तमान काळाप्रमाणेच भूतकाळाचे सुद्धा 4 प्रकार असतात। साधा भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ आणि रीती भूतकाळ। तर आपण आज भूतकाळ म्हणजे काय आणि त्यानंतर भूतकाळाचे हे 4 प्रकार वेगवेगळ्या उदाहरणांद्वारे समजून घेणार आहोत। चला तर पहिलं भूतकाळ म्हणजे काय हे आपण थोडक्यात समजून घेऊया। जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते असा बोध होतो तेव्हा त्या काळाला आपण भूतकाळ असे म्हणतो। म्हणजेच काय सांगितलेले की जेव्हा आपण एखादं वाक्य बोलतो किंवा लिहितो आणि त्या वाक्याच्या क्रियापदावरून आपल्याला ती क्रिया पूर्वीच घडून गेलेली आहे असा बोध जेव्हा होतो तेव्हा त्या आपण क्रियापदाच्या रूपाला किंवा त्या काळाला आपण भूतकाळ असे म्हणतो। उदाहरणार्थ राम शाळेत गेला। तर इथे बघा राम शाळेत जाण्याची क्रिया रामाबद्दल सांगितलेलं आहे की राम शाळेत गेलेला आहे, तर तो भूतकाळामध्ये गेला आहे म्हणजे ती क्रिया पूर्वी घडून गेलेली आहे म्हणून इथे आपण म्हणतो की राम शाळेत गेला। मी अभ्यास केला, तिने जेवण केले। त्यात इथे बघा मी अभ्यास केला मध्ये अभ्यास पूर्ण झालेला आहे आणि ती पूर्वीची क्रिया आहे म्हणून इथे आपण मी अभ्यास केला याच्यामध्ये हा भूतकाळ आहे आपल्याला समजत आहे। तिने जेवण केले, जेवण केले म्हणजे तिने पूर्ण जेवण तिचं झालेलं आहे, तिने जेवण केले याच्यामध्ये सुद्धा आपल्याला तिची जेवण्याची क्रिया पूर्वी होऊन गेलेली आहे किंवा घडून गेलेली आहे असा बोध होतो म्हणून इथे भूतकाळ आहे। तर इथे बघा गेला, केला, केले, तर मूळ धातू बरोबर जेव्हा ला आणि ले हे प्रत्यय लावलेलं असेल तर त्याच्यावरनं आपल्याला अंदाज येतो की ती क्रिया जी आहे ती भूतकाळातील आहे। आता आपण भूतकाळाचे वेगवेगळे प्रकार अभ्यासूया। त्यापैकी पहिला भूतकाळाचा प्रकार म्हणजे साधा भूतकाळ। पाहूया याची व्याख्या। एखादी क्रिया ही अगोदर घडून गेलेली असते व त्या संदर्भात जेव्हा बोलले जाते तेव्हा त्या काळास साधा भूतकाळ असे आपण म्हणतो। काय सांगितलेलं आहे या व्याख्येमध्ये तर एखादी क्रिया अगोदर घडून गेलेली असते आणि त्या घडून गेलेल्या क्रियेबद्दल तिच्या संदर्भाबद्दल आपण जेव्हा बोलतो म्हणजे क्रिया अगोदर होऊन गेलेले पूर्वी होऊन गेलेले आणि त्या क्रियाबद्दल आपण आत्ता बोलत आहोत म्हणजेच त्या क्रियेला आपण साधा भूतकाळ असे म्हणतो। उदाहरणार्थ रामने अभ्यास केला। आता इथे बघा रामने अभ्यास केला, त्याचा अभ्यास पूर्ण झालेला आहे, त्यांनी अभ्यास करण्याची जी क्रिया आहे ती पूर्वी केलेली आहे, पूर्वी घडून गेलेले आहे आणि आता आपण त्याच्याबद्दल बोलत आहोत। म्हणजेच काय की इथे आपल्याला त्याची क्रिया पूर्ण झाल्याचा बोध होत आहे म्हणून इथे आपण त्याला साधा भूतकाळ असे म्हणणार। साधा भूतकाळामध्ये लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला मूळ धातूनंतर ला आणि ले हे प्रत्यय लावले जाते। रामने अभ्यास केला, मी पुस्तक वाचले, सीताने नाटक पाहिले। अजून आपण काही उदाहरणं पाहूया।
पुढील वाक्यांचे निरीक्षण करा आणि क्रियापदे अधोरेखित करा. पहिला आहे सकाळी मुलांनी प्रार्थना म्हटली. आता बघा याच्यामध्ये पण सकाळी आणि आता हा काळ वेगळा आहे, म्हणजे वेळ होऊन गेलेली आहे, निघून गेलेली आहे आणि त्या काळामध्ये प्रार्थना मुलांची म्हणून झालेली आहे. म्हणजेच ती क्रिया इथे आपल्याला पूर्णत्वाचा बोध देत आहे. म्हणून सकाळी मुलांनी प्रार्थना म्हटली हे साधा भूतकाळ याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर इथे काय सांगितलेलं की वाक्यांचे निरीक्षण करा आणि क्रियापद अधोरेखित करा. तर इथे कोणती क्रियापद आहे? म्हटले. दुसऱ्या उदाहरणामध्ये काल आम्ही सहलीत खूप मजा केली. आता इथे बघा आपल्याला अगोदरच बोध होते ही काल आणि आज आपण त्याच्याबद्दल आता बोलतो आहे किंवा आज बोलत आहोत. म्हणजे हे काल म्हणजे होऊन गेलेली क्रिया आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं की काल आम्ही सहलीत खूप मजा केली. इथे बघा क्रियापद काय आहे? केली. तर हे साधा भूतकाळ आहे. तिसरं उदाहरण केवढा मुसळधार पाऊस पडला काल. तर आता इथे हे क्रियापद नाहीये, पण ह्या कालवरून आपल्याला काय समजते की ही क्रिया पाऊस पडण्याची क्रिया काल होऊन गेलेली आहे आणि आज आपण त्याच्याबद्दल चर्चा करत आहोत. म्हणजेच काय, जिथे काल हा शब्द असेल तर तो नेहमी साधा भूतकाळ किंवा ते भूतकाळातील उदाहरण आहे. आणि ते क्रियापद कोणते आहे तर पडला. केवढा मुसळधार पाऊस पडला. पडला हे क्रियापद आहे. तर वरील वाक्यांमधील क्रियापदे भूतकाळी आहेत आणि सर्व क्रिया भूतकाळात घडतात, म्हणून हा साधा भूतकाळ होय. आता आपण भूतकाळाचा दुसरा प्रकार अभ्यासणार आहोत आणि त्या दुसऱ्या प्रकाराचं नाव आहे अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ. आपण अपूर्ण भूतकाळालाच आपण चालू भूतकाळ असे देखील म्हणतो. एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती, म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती, तेव्हा क्रियेच्या त्या अवस्थेला अपूर्ण वर्तमान काळ किंवा अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ असे म्हणतात. म्हणजे बघा काय सांगितलेलं आहे की भूतकाळामधील जी काही घटना घडलेल्या आहे किंवा जी काही क्रिया झालेली आहे ना, ती पूर्ण झालेल्याचा बोध आपल्याला होत नाहीये. ती क्रिया अपूर्ण असल्याची बोध आपल्याला होत आहे. की एखादी क्रिया मागील काळामध्ये चालू होती किंवा ती घडत होती, ती क्रियाबद्दल आपण अपूर्ण होती आणि त्या क्रियाच्या त्या अवस्थेला आपण अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ असे म्हणतो. उदाहरण समजून घेऊया आपण. मी आंबा खात होतो. बघा इथे काय सांगितलं, आंबा खाण्याची क्रिया होती, पण ती आंबा पूर्ण खाला की नाही हे तिथे लिहिलेलं नाही. तर खात होतो म्हणजे त्याची क्रिया तिथे चालू होती, ती घडत होती, ती पूर्ण झालेली नव्हती. म्हणजेच ती क्रिया कशी होती? अपूर्ण होती. म्हणून इथे अपूर्ण भूतकाळ आहे. दीपक गाणे गात होता. आता याच्यामध्ये पण बघा काय सांगितलं की होता, की दीपक जे आहे ते गीत गाण्याची त्याची जी काही क्रिया होती ती चालू होती, ती पूर्ण झालेली नव्हती. म्हणजेच ती क्रिया अपूर्ण होती. ती सायकल चालवत होती. तर इथे पण बघा सायकल चालवण्याची जी क्रिया आहे ती पूर्ण झालेली नव्हती, ती चालू होती ती क्रिया. त्यामुळे तिथे आपण अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ असे म्हणतो. आता इथे तुम्हाला बघा लक्षात काय ठेवायचं आहे की क्रियापदाच्या आधी जे क्रियापद येते ते शेवटी त हा शब्द प्रत्यय नेहमी लावलेला असतो. तर तिथे अपूर्ण भूतकाळामध्ये आणि चालू भूतकाळामध्ये क्रियापदाच्या आधील क्रियेच्या पाठी कृदंत म्हणून प्रत्यय लावतात, ते त असतं. आणि मेन किंवा मुख्य जे क्रियापद असते म्हणजे शेवटी संयुक्त क्रियापद आपण याला म्हणतो. तो संयुक्त क्रियापदामध्ये नेहमी त हा प्रत्यय असतो आणि सहाय्यक क्रियापदामध्ये तो, ता असे प्रत्यय असतात. तेव्हा ते नेहमी अपूर्ण भूतकाळ आणि चालू भूतकाळ असतात. तुम्हाला हे भूतकाळ किंवा मग वर्तमान काळ यांची प्रकार ओळखण्याचे ह्या छोट्या छोट्या ट्रिक आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. म्हणजे तुम्हाला ओळखायला सोपं जाणार. आता अजून आपण काही उदाहरणांद्वारा समजून घेऊया अपूर्ण वर्तमान काळ. शंतनू
क्रिकेट खेळत होता. आता इथे सांगितलेलं पुढील वाक्यांचे निरीक्षण करा आणि क्रियापदे अधोरेखित करा. तर इथे बघा, शंतनू क्रिकेट खेळत होता, याच्यामध्ये हे संयुक्त क्रियापद आहे. संयुक्त क्रियापदामध्ये शेवटचं जे क्रियापद आहे त्याला आपण सहाय्यक क्रियापद असे म्हणतो. मग बघा इथे ता सहाय्यक क्रियापदामध्ये कृदंतमध्ये किंवा मूळ धातूमध्ये काय लागलेलं आहे, मूळ शब्दामध्ये मूळ क्रियामध्ये ता हे प्रत्यय लागलेला आहे. आणि त्याचबरोबर संयुक्त क्रियापदामधील पहिली क्रिया जी आहे त्याच्यामध्ये मूळ धातूनंतर त हा प्रत्यय लागलेला आहे. म्हणून इथे आपण अपूर्ण वर्तमान काळ अपूर्ण भूतकाळ म्हणू. तुम्हाला हे छोटे छोटे गोष्टी लक्षात ठेवायचं आहे की संयुक्त क्रियापदामध्ये पहिलं क्रियापदाच्या पाठी त हा प्रत्यय लागतो आणि त्याचबरोबर सहाय्यक क्रियापदामध्ये ता, ती हे प्रत्यय लागतात. जॉन चित्र काढत होता. आता इथे क्रियापदे कोणते आहेत, काढत होता. तर इथे बघा त हा प्रत्यय लागलेला आहे आणि इथे ता. मीना ग्रंथालयात पुस्तक वाचत होती. मीना ग्रंथालयात पुस्तक वाचत होते, याच्यामध्ये वाचत होती हे संयुक्त क्रियापद आहे. त्याच्यामधील सहाय्यक क्रियापदाला ती हा प्रत्यय लागलेला आहे आणि संयुक्त क्रियापदाला त हा प्रत्यय लागलेला आहे. क्रियापदाच्या निरीक्षणावरून असे लक्षात येते की वरील वाक्यात खेळण्याची, चित्र काढण्याची, वाचण्याची क्रिया भूतकाळात अपूर्ण आहे आणि अपूर्ण भूतकाळात संयुक्त क्रियापदाचा वापर केला जातो. तर लक्षात ठेवायचं आहे, जिथे जिथे अपूर्ण भूतकाळ असणार तिथे नेहमी संयुक्त क्रियापद असणार आहेत. जिथे संयुक्त क्रियापदांचा वापर असेल, ता, त हे प्रत्यय लागलेले असतील, तर तेव्हा ते नेहमी अपूर्ण भूतकाळ असणार आहेत. आता आपण भूतकाळाचा पुढील प्रकार अभ्यासूया, तो म्हणजे पूर्ण भूतकाळ. तिसरा प्रकार आहे पूर्ण भूतकाळ. एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते. बघा काय सांगितलेलं आहे की ती मागच्या काळामध्ये होऊन गेलेली आहे आणि ती पूर्ण झालेलीचा बोध जिथे आपल्याला होतो आणि ती क्रिया पूर्णपणे संपलेली असते, म्हणजेच क्रिया पूर्ण झाल्याचा बोध होतो. ते असा जेव्हा अंदाज येतो तेव्हा त्याला आपण पूर्ण भूतकाळ असे म्हणतो. उदाहरणार्थ, सिद्धीने गाणे गायले होते. तर काय सांगितलेलं आहे, सिद्धीने गाणे, तिचं जे काय क्रिया आहे गाणे गाण्याची, ती पूर्ण झालेलीचा बोध आपल्याला इथे होत आहे. सिद्धीने गाणे गायले होते. मी अभ्यास केला होता. त्यांनी पेपर लिहिला होता. राम वनात गेला होता. आता इथे संयुक्त क्रियापदामध्ये जे सहाय्यक क्रियापद आहेत ते पाठीमागे ता, ते हे प्रत्यय लागतं आणि संयुक्त क्रियापदामधील पहिल्या क्रियापदाला आपण नेहमी ला किंवा ले हे प्रत्यय लागतो. तर हे लक्षात ठेवायचं आहे. पाहूया पुढचे उदाहरण. पुढील वाक्यांचे निरीक्षण करा आणि क्रियापदे अधोरेखित करा. आता आपण पहिले वाक्य वाचूया, त्यांची क्रियापदे अधोरेखित करून घेऊया आणि नंतर मग ते थोडं मी तुम्हाला अजून समजावून सांगते. गिर्यारोहकाने कडा सर केला होता. याच्यामध्ये क्रियापदे कोणते आहेत, केला होता, म्हणजे हे कोणते क्रियापद आहेत, संयुक्त क्रियापद. आमच्या वर्गाने क्रिकेटचा सामना जिंकला होता. हे पण जिंकला होता हे क्रियापद आहेत आणि ते संयुक्त क्रियापद आहेत. तिसरा आहे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी क्रांतिकारकांनी बलिदान दिले होते. तर इथे दिले होते हे पण संयुक्त क्रियापद आहे. तर गिर्यारोहकाने कडा सर केला होता. तर इथे बघा आपल्याला हे पूर्ण गिर्यारोहकाची जी क्रिया आहे ती पूर्ण झाल्याचा बोध होत आहे. आमच्या वर्गाने क्रिकेटचा सामना जिंकला होता. आता इथे पण आपल्याला क्रिकेटच्या सामनाची जी काही क्रिया आहे ती पूर्ण झाल्याचा बोध होत आहे. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी क्रांतिकारकांनी बलिदान दिले होते. तर इथे पण बलिदान देण्याची जी काही क्रिया आहे ती पूर्णत्व झाल्याचा बोध आपल्याला होतो. म्हणून इथे सगळे हे उदाहरणं जे आहेत ते पूर्ण भूतकाळाचे आहेत. आणि इथे प्रत्ययामध्ये ला आणि ता हे असतात. प्रत्येक वेळी संयुक्त क्रियापदामध्ये पहिल्या क्रियापदामध्ये ला, ले किंवा मग सहाय्यक क्रियापदामध्ये ता, ते हे प्रत्यय लागलेले असतात. जेव्हा कधी उदाहरणामध्ये अशा प्रकारचे संयुक्त क्रियापदामध्ये हे प्रत्यय लावलेले असतील
तेव्हा तिथे समजून जायचं की ते पूर्ण भूतकाळाचे उदाहरण आहे. पुढचा प्रकार पाहूया आपण. भूतकाळाचा चौथा प्रकार आहे रीती भूतकाळ किंवा चालू पूर्ण भूतकाळ सुद्धा आपण त्याला म्हणतो. उदाहरण पाहूया. भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते. अशा काळाला आपण चालू पूर्ण भूतकाळ किंवा रीती भूतकाळ असे म्हणतात. म्हणजे काय सांगितलेलं की एखादी क्रिया जी आहे ती सातत्याने घडत असल्याची आपल्याला कळते, सातत्याने, आणि त्याचबरोबर ती क्रिया आपल्याला पूर्ण झाल्याचे पण बोध होतो. म्हणजे सातत्याने ती क्रिया होत आहे आणि पूर्ण झालेली बोध होत आहे, तेव्हा त्याला आपण चालू पूर्ण भूतकाळ किंवा रीती भूतकाळ असे म्हणतो. उदाहरणार्थ, मी रोज व्यायाम करीत होतो किंवा मी रोज व्यायाम करीत असे. मी दररोज मंदिरात जात होती किंवा मी दररोज मंदिरात जात असे. प्रसाद नियमित शाळेत जात होता किंवा प्रसाद नियमित शाळेत जात असे. तर बघा, जिथे होतो, असे, होती, असे क्रियापद असणार आहेत, तर त्याच्यावरनं आपल्याला ती क्रिया पूर्ण झाल्याचा बोध होतोय. म्हणून इथे ही काय असणार आहे, चालू पूर्ण भूतकाळ किंवा मग रीती भूतकाळ. आता बघा, इथे तुम्हाला अजून सांगितलेलं आहे की संयुक्त क्रियापद, जसे की करीत होतो, जात होती, जात होता किंवा करीत असे, जात असे. तर जिथे तुम्हाला संयुक्त क्रियापदामधील पहिल्या क्रियापदाला मूळ धातूनंतर किंवा मूळ शब्दानंतर हा प्रत्यय लागलेला असणार आहे. पुढील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा. आता पाहूया आपण. उन्हाळ्यात ऊस तोडणी सुरू होत असे. तर याच्यामधील क्रियापद आहेत होत असे. तो नेहमी गाडीत पेट्रोल भरत असे. चंदू सनई वाजवत असे. तर हे तुमचे संयुक्त क्रियापद आहेत, होत असे, भरत असे, वाजवत असे. आणि याच्या शेवटी बघा, संयुक्त क्रियापदामधील सहाय्यक क्रियापद जे आहे ते असे आहे आणि संयुक्त क्रियापदामधील पहिल्या क्रियापदामध्ये मूळ शब्दानंतर किंवा धातूनंतर हा प्रत्यय लावलेला आहे. होत, भरत, वाजवत. तर जिथे हा प्रत्यय असेल आणि असे किंवा मग होतो असे संयुक्त क्रियापदामधील सहाय्यक क्रियापद जिथे असणार आहे तिथे ते रीती भूतकाळ असणार आहे किंवा पूर्ण भूतकाळ असणार आहे. अधोरेखित क्रियापदावरून ऊस तोडण्याची, पेट्रोल भरण्याची, सनई वाजवण्याची क्रिया भूतकाळात सतत घडण्याची रीत आहे असा अर्थ व्यक्त होतो. म्हणून हा रीती भूतकाळ होय. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण काळाचे 2 प्रकार अभ्यासलेले आहेत. पहिला वर्तमान काळ आणि दुसरा भूतकाळ. आता काळाचा तिसरा प्रकार आपल्याला समजून घ्यायचा आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण व्याकरणाच्या पुढील सेशनमध्ये करणार आहोत. धन्यवाद.